गडहिंग्लजमध्ये सनातन संस्थेच्या वतीने पार पडलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त 850 जिज्ञासूंची उपस्थिती, राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी साधना या विषयावर सौ राजश्री तिवारी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, गुरुपूजन, नामजप यज्ञ, प्रेरणादायी शंखनाद सोहळ्याने कार्यक्रमात भक्तिभावाची अनुभूती। गडहिंग्लज येथील विनायक प्लाझा देसाई मंगल कार्यालय सनातन संस्थेच्या वतीने पार पडलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात तब्बल 850 जिज्ञासूंनी सहभाग नोंदवून राष्ट्र आणि धर्म कार्याचा निर्धार व्यक्त केला। राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्ध काळातील कर्तव्ये या विषयावर हिंदू जनजागृती समितीच्या राजश्री तिवारी यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की सध्या भारत युद्ध सदृश परिस्थितीत आहे आणि हे युद्ध सीमेवरचं नसून हे धर्मयुद्ध आहे। राजश्री तिवारी म्हणाल्या, भारतावर होणारी आक्रमणं केवळ सीमा भागापुरती मर्यादित नाहीत, ती हिंदू धर्माच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत। अशावेळी प्रत्येक नागरिकाने केवळ आपल्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी स्वतःला वाहून घेणं ही काळाची गरज आहे। त्यांच्या या प्रभावी विचारांनी उपस्थित भाविक भावनिक झाले। महोत्सवाची सुरुवात श्री व्यासपूजन आणि परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली। संस्थापक डॉक्टर जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले। यानंतर प्रेरणादायी सनातन राष्ट्र शंखनाद सोहळा व्हिडिओ दाखवण्यात आला आणि रामराज्य स्थापनेसाठी सामूहिक संकल्प व नामजप यज्ञ पार पडला। कार्यक्रमात नोंदवलेकर महाराजांच्या श्रीराम नाम प्रचारासाठी कार्य करणारे पिताश्री यादव रामदासी यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच जिजा शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण केंद्राचे राजेंद्र मोरे यांनी काळाच्या गरजेनुसार स्वरक्षणाचे महत्त्व पटवून दिले। गडिंग्लजसह देशभरातील 77 ठिकाणी आणि मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, मल्याळम आदी भाषांमध्ये पार पडलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हजारो भाविकांसाठी ऑनलाईन माध्यमातून देखील याचे आयोजन करण्यात आले होते। या भक्तिभावपूर्ण राष्ट्रनिष्ठ महोत्सवाने उपस्थितांच्या मनावर अमिट छाप उमटवली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।